बातमी कल्याणमधली आहे। कल्याणमध्ये एका इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली। कल्याणच्या मंगलराघो नगर परिसरातली ही घटना घडलेली आहे। यावेळेला ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात यश जरी आलेलं असलं तरी हा स्लॅब कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते। काही जण जखमी देखील झालेले आहेत। इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून ही सगळी दुर्घटना घडली आणि आतापर्यंतची जी माहिती मिळते त्यानुसार 6 जणांचा यात मृत्यू झालाय। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक्सवर एक पोस्ट केलेली आहे। कल्याणमध्ये इमारतीचं छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झाला। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या ठिकाणी बचाव कार्य आता पूर्ण झालंय। पालिका आयुक्त स्वतः घटनास्थळी उपस्थित होते। जखमींची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना मी ईश्वर चरणी करतो। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल। घोषणा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्या सोबत आहे। विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे। आतापर्यंतचे जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टर मार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।